मनुष्य जैसा सोचता है, इस पुस्तक का क्रमशः वाचन। जब वह अपनी दशा पर गौर करता है और उस नियम को कटिबद्ध होकर ढूंढता है जिस पर उसका अस्तित्व टिका है, तब वह एक विवेकशील मालिक बन जाता है जो अपनी ऊर्जा का संचालन बुद्धिमत्ता से करता है और अपने विचारों को फलदायक कार्य की ओर मोड़ देता है। सचेत मालिक ऐसा ही होता है और मनुष्य ऐसा तभी बन सकता है जब वह अपने खुद के भीतर विचार के नियमों को खोज ले। यह खोज पूरी तरह से अनुभव, आत्मनिरीक्षण और स्वयं पर लागू करने का विषय है। जब वह अपनी दशा पर गौर करता है। आतापर्यंत आपण हे बघितलं होतं की माणूस जसा विचार करतो तसा तो बनतो। इथे हर एक व्यक्तीलाच स्वतःत परिवर्तन करायचं आहे आणि स्वतः बदलायचं आहे। पण जसा विचार करू तसंच आपण होऊ हे जरी खरं असलं तरी त्या पुढची पायरी मात्र सगळ्यात कठीण गोष्ट आहे। ती कोणती? जर आपल्याला विचारामध्ये परिवर्तन करणं एवढं सोपं असतं, आपल्या मनाला पाहिजे तसं जर आपल्याला बनणं सोपं असतं, तर मग या विश्वामध्ये एवढी गरिबी, एवढी भ्रष्टाचार, एवढी बेकारी, एवढा संघर्ष, एवढी अशांती का बरं असते? प्रत्येक माणसालाच असं वाटते की आपल्याला जीवनामध्ये भरपूर पैसा मिळावा। प्रत्येकालाच वाटते की माझ्याजवळ कार असावं, घर असावं, एक सुंदर पती किंवा पत्नी असावी, मुलं असावे, घरामध्ये भांडण तंटे नसावे, सुख शांतीचं वातावरण असावं, कुठेही हिंसा होऊ नये, युद्ध होऊ नये। मग जर सगळा विचारांचाच खेळ असेल तर सगळ्यांनाच असं वाटते की सगळं काही आलबेल असलं पाहिजे, पण तसं होत नाही। द लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नियम असं सांगते की आपण जे विचार मनात सतत घोळवतो त्या पद्धतीनं या प्रकृतीमधून, या ब्रह्मांडामधून तशा प्रकारच्या वस्तू, व्यक्ती आपल्याला मिळत जातात। म्हणजे शेवटी नियम एकच सांगतो की आपल्या विचारानुसारच घटना आपल्याकडे आकर्षित होतात। मग सगळ्यांना हे समजलं आहे की आपण जसा विचार करू तसा आपण बनू। सगळे साधू संत, तत्वज्ञ लोक आणि अनुभवी लोक हे सांगत असतात की आपल्या विचारांचाच प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर, चरित्रावर पडतो आणि त्यानुसारच आपलं जीवन घडत जाते। हे जरी खरं असलं तरी त्यानुसार परिणाम आपल्याला जगामध्ये दिसत नाही। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपल्याला आपण जसा विचार करतो तसं आपल्याला बनायचं असेल किंवा आपल्या विचारांची दिशा आपल्या मर्जीनं बदलवायची असेल, आपल्या विचारांचा मालक जर आपल्याला स्वतःला व्हायचं असेल, तर त्यासाठी आपण आता ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीचा स्वीकार करणं हा पहिला मुद्दा आहे। म्हणजे आज आपण गरीब आहोत तर आपण हे स्वीकारायचं आहे की मी गरीब आहोत। जर आज आपण कर्जबाजारी आहोत तर आपल्याला ही स्वतःची दशा स्वीकारायची आहे की मी सध्या कर्जबाजारी आहोत। जर माझ्या घरात भांडणतंटे चालू आहे, संघर्ष चालू आहे, अशांती आहे, तर आज आपल्याला हे स्वीकारावी लागेल की माझी वर्तमान काळात सध्याच्या परिस्थितीत ही दशा आहे आणि त्या दशेचा स्वीकार करून त्या दशेकडे एका चिकित्सक बुद्धीने आपल्याला पाहायचं आहे। म्हणजे कोणत्याही गोष्टीत जर बदल करायचा असेल, मग त्या परिस्थितीमध्ये असो की व्यक्तीमध्ये असो की कोणत्याही परिणामामध्ये आपल्याला बदल करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती परिस्थिती, ती स्थिती जशी आहे तशी स्वीकारणे। तेव्हा कुठं पुढची स्टेप येते। म्हणजे आपल्याला आपल्या विचारांचा मालिक व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्वीकार। जसं अर्जुनानं गीतेमध्ये कृष्णाला प्रश्न केला की हे परमेश्वरा, तू तर सांगत आहे की आपल्या विचारावर नियंत्रण मिळवलं पाहिजे, आपल्या विचाराचा स्वतःच आपण मालक झालो पाहिजे, पण हे तर मन खूप वाऱ्यासारखं चंचल आहे। जसं वाऱ्याला मुठीत पकडता येत नाही तसं मनाला सुद्धा मुठीमध्ये पकडता येत नाही। मग हे एवढं कठीण मन आपण कसं नियंत्रित करायचं, या मनाचा मालक कसा बनायचा? तेव्हा कृष्णाने त्याच्यावर एक सुंदर उत्तर दिलं आणि ते उत्तर प्रॅक्टिकल आहे। कृष्ण म्हणतात की या चंचल मनाला आपल्याला वश करायचं असेल, त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर एक मार्ग आहे, तो म्हणजे अभ्यास आणि वैराग्य।
अभ्यास म्हणजे काय? तर प्रॅक्टिस. तुम्ही सतत प्रॅक्टिस करून कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकता. आपण असं म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रयत्नांती परमेश्वर, हात फिरे तिथे लक्ष्मी वरे. म्हणजे भगवंतांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की प्रयत्नाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. जर आपण प्रयत्न केले तर मन सुद्धा आपल्याला वश करता येते, विचारांवर सुद्धा नियंत्रण मिळवता येतं. पण त्यासाठी दीर्घकालीन अखंड प्रयत्नांची गरज आहे आणि ते आपल्याला वाटते तेवढं सोपं काम नाही. आणि हा तर आपल्याला विश्वाचे नियम समजून घेण्याचा मार्ग आहे. इथे तर आपण विचार कसे काम करतात हे समजून घेत आहोत. आणि एवढ्या चंचल विचारांवर, एवढ्या चंचल मनावर जर आपल्याला प्रभुत्व मिळून त्याचा मालक बनायचा आहे तर त्यासाठी आपल्याला प्रयत्नांची गरज आहेच. सचेत मालिक ऐसा ही होता है और मनुष्य ऐसा तभी बन सकता है. आता इथे लेखकांनी सांगितलेलं आहे की मनुष्य स्वतःच्या विचारांचा मालक बनू शकतो आणि त्याला हवं ते मिळवू शकतो. पण त्यासाठी अट आहे, जब वह अपने खुद के भीतर विचारों के नियमों को खोज ले. त्याला काय करावं लागेल? तर त्याला स्वतःच्या आतमध्ये जावं लागेल. आता आतमध्ये जाणे म्हणजे कुठे? तर आपल्या मनाचा शोध घेणे. आणि आपल्या मनाचा शोध घेणे हे सगळ्याच ठिकाणी आपल्याला सगळ्याच धर्मामध्ये सांगितलेलं आहे. तर बौद्ध धर्म असतो की ख्रिश्चन धर्म असो की हिंदू धर्म असो की शीख धर्म असो की मुस्लिम धर्म असो, सगळ्याच ठिकाणी डोळे बंद करून आपल्या अंतरात्म्याचा शोध घेण्याचा आपल्याला उपदेश केलेला आहे. आणि इथे लेखक तेच सांगत आहे आपल्याला की खुद के भीतर विचार के नियमों को खोजले. कोणत्याही गोष्टीमध्ये पुढे जायचं असेल तर त्याचे नियम आपल्याला माहीत पाहिजे. आज आपण विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती पाहत आहोत. ती प्रगती कशाची आहे? तर प्रकृतीतले नियम कसे काम करतात ते वैज्ञानिक लोकांनी शोधून काढले. शोधून काढण्यासाठी काही चुटकी वाजवले म्हणजे ते नियम सापडले असं नाही, तर त्यावर त्यांना सतत आत्मनिरीक्षण करावं लागलं, परीक्षण करावं लागलं, अवलोकन करावं लागलं. तेव्हा कुठे ते नियम त्यांनी बाहेर काढले. प्रकृती कसं काम करते, विचार सुद्धा कसं काम करते, विचारांचं मालक बनायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हे नियम शोधून काढावे लागतील की विचार कसे काम करतात. आणि हे शोधून काढण्याचा एकच मार्ग आहे, शांत बसून विचारांचं अवलोकन करणे. जे कृष्णमूर्तींनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये वारंवार हा संदेश दिलेला आहे की जर तुम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढायचा असेल, जीवनामध्ये परिवर्तनांनी बदल घडवायचा असेल, तर एक सुंदर जीवन हवं असेल तर तुम्हाला ध्यान करावं लागेल. आणि कृष्णमूर्ती ध्यानाची व्याख्या काय करतात की डोळे बंद करून अर्धा एक तास बसणे म्हणजे ध्यान करणे नव्हे, किंवा एखाद्या मंत्राचा जप करणे म्हणजे ध्यान नव्हे, किंवा एखाद्या मूर्तीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे ध्यान नव्हे. तर ध्यान म्हणजे ते सांगतात की शांत बसून आपल्या मनामध्ये कोणते विचार येतात आणि कोणते विचार जातात याचं निरीक्षण करणे, त्यावर बारीक नजर ठेवणे. मग ते तुम्ही डोळे बंद करूनही करू शकता आणि दैनंदिन जीवनामध्ये काम करताना सुद्धा तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष ठेवू शकता. तर हा एक नियम आहे विचारांवर नियंत्रण मिळवण्याचा, की आपल्या मनामध्ये विचार कसे चालतात. विपश्यनेमध्ये सुद्धा हे सांगितले जाते की सुरुवातीला तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि त्या माध्यमातून विचार आपल्या मनामध्ये येत जात राहतात, त्यावर लक्ष ठेवा. फक्त त्यात गुंतू नका, त्या विचाराच्या मागे लागू नका. बस येणारा विचार पहा, थोडा वेळ तो विचार येईल आणि निघून जाईल, पुन्हा थोडा दुसरा विचार येईल, निघून जाईल. माणसाच्या मनामध्ये दिवसभरात लाखो विचार येत असतात, येतात आणि जातात. पण हे विचार कुठून येतात, कुठे जातात, ह्याचं जर आपण सूक्ष्म अवलोकन केलं तर आपल्याला विचार समजू शकेल आणि मग आपल्याला माहीत पडेल की हेच विचार आपल्याला परेशान करतात. ह्याच विचारांमुळे आपली प्रगती किंवा अधोगती होते, ह्याच विचारांमुळे आपल्या मनात संघर्ष निर्माण होतो, ह्याच विचारांमुळे आपला विकास थांबतो, ह्याच विचारांमुळे आपल्याला गरिबी येते, ह्याच विचारांमुळे आपण चुकीचे कामं करतो आणि पश्चाताप व्यक्त करतो.
मग ह्या विचारात जर एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे, तर आपण योग्य विचार निवडला पाहिजे आणि त्या योग्य विचाराला घेऊन जीवनामध्ये काम केलं पाहिजे. पण ते पाहिजे तेवढं सोपं नाही. त्यासाठी लेखकांनी सांगितलेला मार्ग आपल्याला अवलंबायला पाहिजे. आणि तो मार्ग कोणता आहे? तर विचारांचं निरीक्षण करणं. सचेत मालिक ऐसा ही होता है और मनुष्य ऐसा तभी बन सकता है जब वो अपने खुद के भीतर विचार के नियमों को खोज ले. यह खोज पूरी तरह से अनुभव, आत्मनिरीक्षण और स्वयं पर लागू करने का विषय है. मग आपल्याला जर इथून मुंबईला जायचं आहे तर मुंबईला जो मार्ग जातो तो मार्ग शोधावा लागतो सुरुवातीला. तशासारखंच विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आपल्याला हवं ते प्राप्त करून घेण्यासाठी सुरुवातीला विचारांचं मालिक होणं गरजेचं आहे. पण विचारांचं मालिक आपण केव्हा होऊ? जेव्हा त्याचे नियम आपल्याला माहीत होईल. विचार कसा काम करतो हे जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत आपण विचारांवर ताबा मिळवू शकत नाही. आणि त्याचा मार्ग सुद्धा आहे. काय आहे मार्ग? यह खोज पूरी तरह से अनुभव, आत्मनिरीक्षण और स्वयं पर लागू करने का विषय आहे. तर तुम्हाला वारंवार त्या विचारांचं निरीक्षण करून यासाठी वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षही लागू शकतो. कारण जसं एखाद्याला डॉक्टर बनायचं आहे तर त्या डॉक्टरच्या अभ्यासक्रमातले नियम शोधण्यासाठी त्याला आपल्या जीवनातल्या अभ्यासाचे 6-7 वर्ष द्यावे लागतात. इंजिनियर बनण्यासाठी 6-7 वर्ष द्यावे लागतात. हे तर आपलं इनर इंजिनिअरिंग आहे. विचार म्हणजे आपल्या आतमधलं इंजिनिअरिंगचं वर्क आहे. ते जर आपल्याला त्याचे नियम शोधून घ्यायचे असेल, फार बारीक नियम आहे, त्यासाठी अनुभवाची गरज आहे. आत्मनिरीक्षण, सतत आत्मनिरीक्षण करत राहण्याची गरज आहे आणि ते स्वतःवर अप्लाय करण्याची गरज आहे. तसं हे सर्व गोष्टी आपण करत असतो, फक्त त्याचं आपल्याला ध्यान नसते, त्या नियमांची आपल्याला उकल झालेली नसते. फळ झाडावरून खालीच पडते हे तर करोडो वर्षापासून पृथ्वीवर घडणारी घटना आहे. पण ते खालीच का पडते हा नियम न्यूटननं शोधून काढला, म्हणून आपण त्याला न्यूटनचा नियम म्हणतो. प्रकृतीमध्ये घटना घडतच आहे. प्रकृतीमध्ये सगळ्याच माणसाच्या मनामध्ये विचार येतच असतात. फक्त ते विचार कसे काम करतात हे एका नियमानुसार होत असते. आणि ते नियम जर आपण शोधू शकलो तर आपल्याला आपल्या विचारांना हवा तसं मोडून, हवा तसा मार्ग देऊन त्यानुसार आपलं जीवन आपल्याला घडवता येतं. तर हे असं जीवन घडवण्यासाठी सगळ्यात प्रथम आहे आपल्या विचारांचं मालक होणं. आणि विचारांचा सचेत मालक होण्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला आपल्या मनाचं निरीक्षण करावं लागेल, विचारांचं निरीक्षण करावं लागेल, आत्मनिरीक्षण करावं लागेल. आणि ते आत्मनिरीक्षण कसं होईल? त्यासाठी आपल्याला दिवसभर, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला आपल्या मनावर लक्ष ठेवावं लागेल की आपल्या मनात कसे विचार येत असतात, ते कसे कार्य करतात, कुठं जातात, पुन्हा दुसरा विचार येतो, तो कुठून आला, कसा आला, काय आला. या अवलोकनातूनच म्हणजे विचारांवर लक्ष ठेवल्यानंच आपल्याला विचाराबद्दल नियम कळू शकतात.